आज सकाळी ह्या संतोष मामांना मी कॉल केला आणि बोलवलं आपल्या दुकानामध्ये. तर हे आयुर्वेदचं टूथपेस्ट आहे. हे मला 1 महिन्यापूर्वी त्यांनी दिलं होतं आणि खरंच माझी खूप दाढ दुखत होती. तर 1 दिवसात याचा मला रिझल्ट भेटला आणि खरंच खूप फरक पडला. तिथून मी हेच वापरते. तर संपलं होतं म्हणून मी त्यांच्याकडून मागून घेतलं. दुपारी मी मम्मींना घेऊन आली होती कोकदा इथे लग्नाच्या ठिकाणी. तर आम्हाला लग्न ठिकाण माहीत नव्हतं म्हणून हे 2 मुलं आमच्या सोबत आले होते दाखवण्यासाठी. लग्नात आले आणि माझे फॉलोअर्स भेटणार नाही असा विषयच होणार नाही. मग हे दादा मला भेटले होते. त्यांच्याशी हात मिळवला, गप्पा केल्या आणि लग्नात गेलो, भेटलं वगैरे आणि रिटर्न निघालो आम्ही जव्हारला येण्यासाठी. आणि आपल्या सासूबाईंना रस्त्यात मच्छी दिसली आणि ते थांबणार नाही असा विषयच होणार नाही. मग इथे विशाल ढाब्यासमोर मच्छीवाल्या मावशी बसल्या होत्या. मग त्यांच्याकडून 2 प्रकारच्या मम्मीनी मच्छी घेतले. मग हॉटेलवरून तशीच चक्कर मारली. केतननी लगेचच पैसे दिले आणि जाता वेळ सामान घेऊन जसं सांगितलं. मग तसंच मिरच्या वगैरे संपल्या होत्या त्या घेतल्या आणि मम्मींना घरी आणून सोडलं. परत ध्रुवी मागे लागली होती. मग तिला गावात घेऊन आली होती. माहेरच्या घरी पोचली. ध्रुवीला मावशीला भेटायचं होतं. मावशीचा काय आता पत्ता नव्हता. मग ती आम्हाला डायरेक्ट गावातच भेटली. मग आम्ही तिघी पण आलो होतो हनुमान पॉईंटला आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे पॉईंटला फुल गर्दी होती मस्त. मग इथे आम्ही फालुदा वगैरे मागवला आणि ध्रुवीने कपचा आईस्क्रीम मागवला. मस्त आम्ही थोडा वेळ बसलो होतो, गप्पा वगैरे केल्या. मस्त मस्त विरारवरून आणलेली चकली खाल्ली आणि असा माझा दिवस संपवला. तर बाय.